नाही कळत आहे, आईने ऑलरेडी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय, चिडलाय त्या माझ्याबद्दल. त्यांची मनधरणी कशी करू? त्यात काय एवढं? हे बघ, आईचं मन कसं जिंकायचं हे तुला चांगलंच माहिती, हो की नाही? नाही, आता या क्षणी आईने माझ्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे बंद केले. मला नाही काय सुचत आहे, काय करू? तू तेच कर जे मला नेहमी सांगत आहेस. तूच नेहमी म्हणतेस ना की आपल्याला जर लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे गेलं पाहिजे. मग तूही तेच कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? मी आले. जिने तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवलंय तिच्यावर हात उघडलास. आई चला, विसर्जनाच्या गडबडीत ना तुमच्या गोळ्या राहिल्यात रात्रीच्या, पटकन घेऊन टाका. ठीक आहे पाणी. आई काय झालं? जानकी वहिनींसारखं तुम्ही पण चिडलात का माझ्यावर? नाही ग, खरंच नाही. जानकीचा मात्र राग आलाय मला. मागचा पुढचा कसलाही न विचार करता तिने हात उघडला तुझ्यावर. रणदिवांच्या घरात हे असं आजपर्यंत कधीच झालेलं नव्हतं. एका सुनेने आपल्या जागेवर हात कधीच उभारला नव्हता. असे संस्कारच नाहीये हे. जानकी तर माझ्या हाताखाली तयार झालीये. तिचं आजचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. आई हो, जाऊ द्या ना तुम्ही, प्लीज नका ना रागावू त्यांच्यावर. अहो त्यांची खरंच काही चूक नाहीये. आई हो, जानकी वहिनी किती समंजस आहे, कायम सगळ्यांना ते सांभाळून घेत असतात. पण नेमकं आज असं झालं ना की त्यांनी गैरसमज करून घेतला. आणि तसं बघायला गेलं तर खरं तर कुठेतरी या सगळ्याला मी सुद्धा जबाबदार आहे. अगं, या सगळ्या प्रकारात तुझी काय चूक? तू स्वतःला का दोष देतेस? नाही आहे हो माझी चूक आई, खरंच माझी चूक आहे. काय होतं ना, नेहमी मी जानकी वहिनींना सगळं विचारून त्यांना सांगून करत असते. मी कधीच त्यांच्या शब्दाबाहेर नसते हो. पण नेमकं आज राहिलं त्यांना सांगायचं. म्हणजे ओवीला मी असं कुणालाही न सांगता डायरेक्ट घरी घेऊन आले. आणि आई, जानकी वहिनी सुद्धा आई आहेत ना, मुलीसाठी जीव तुटतो त्यांचा. पण ते काय झालं ना, ओवी इतकी घाबरली होती, मला काही समजत नव्हतं म्हणून मी तिला. अगं किती समंजस आहेस तू. एवढं होऊन सुद्धा जानकीच्या बद्दल तुझ्या मनात अजिबात राग नाहीये. आणि जानकीला मात्र. माझ्याही मनात ऐश्वर्याबद्दल राग नाही आहे. झालं का तुझं डोकं शांत? तिथे का उभी साथ ये ना. आणि जरा स्वतःच्या कानाने आई, तू जिचा रागराग केलास ना, ती तुझं कौतुक करत होती, तुझ्याबद्दल चांगलं बोलत होती. वाटलंच होतं मला, ऐश्वर्याला ओळखण्यात मी चूक केली. वाटलं होतं भलतंच, पण निघालं भलतंच. इथून पुढे असं नाही होणार. जाऊ द्या वहिनी, इतकं काही नाही. असं कसं झालं नाहीये? खूप काही झालंय ऐश्वर्या. आई म्हणतात तसं, रणदिवांचे संस्कार, रीती, शिकवण या सगळ्यांवर एका आईच्या भीतीने मात केली. काहीही झालं असलं तरी मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. जे हात मी तुझ्यावर उगारले ते हात जोडून मी तुझी माफी मागते. माफ कर मला. नाही हो, काय करताय तुम्ही? हो, मोठ्या तुम्ही माझ्यापेक्षा. आणि माझे डॅडा असं म्हणतात की मोठ्याने लहानांसमोरचे हात जोडले. तुझे डॅडा हेही म्हणाले होते की गावात मुलं पळवणारी टोळी आली. म्हणूनच मी ओवीच्या बाबतीत जास्त सावध झाले. आई, गणपतीची मिरवणूक होती, तिथे किती लोक होते. अचानक मला ओवी दिसेनाशी झाली. आणि ऐश्वर्या मला काही न सांगता ओवीला डायरेक्ट घरी घेऊन आली. तू विचार केलास मला काय वाटलं असेल, माझी अवस्था काय झाली असेल? आणि मी. ठीक आहे, आता तेच तेच बोलून विषय वाढवू नका. आणि आता ऐश्वर्याही म्हणाली तिच्या हातून चूक झाली, ती मी तुला कळवायला हवं. हो, खरंच खरंच माझं चुकलं बहिणी, मी कळवायला हवं होतं तुम्हाला. पण इथून पुढे असं नाही होणार. म्हणजे मी असं ओवीला न सांगता कुठेच घेऊन नाही जाणार. झाले ना आता तुमच्या दोघी जावाजावांमधले गैरसमज दूर? खरंच मला बरं वाटलं. दे अणगोळ्यात. हो. आई, असं कोणावरही आंधळेपणाने विश्वास नका ठेवू. म्हणजे ह्या गोळ्या दुपारच्या आहेत, ज्या ऑलरेडी तुम्ही घेतल्या आहेत. अगं बाई, हो का? ऐश्वर्या काय गं हे? तुझ्या लक्षात नाही आलं का? मी आणल्या संध्याकाळच्या गोळ्या. आई, हे घ्या. आणि औषधांचा ओव्हरडोस होणार नाही याची काळजी तुम्ही पण घ्या. ओके, गुड नाईट आई. तुम्ही आराम करा. परवा आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे ना, मला आठवण करा. मी उद्या सकाळी ते सगळं. नाही, परवा कोणीही कुठेही जाणार नाही. आपल्याकडेच लोक येणार आहेत. का असं काय? परवा आपल्या घरातल्या लोकांसाठी खूप मोठा दिवस आहे. हो, पण काय परवा? अगं, परवा आईंचा वाढदिवस आहे, 60वा. जानकी, कसं कसं सगळं लक्षात ठेवतेस तू? आई, रणदिव्यांची मोठी सून आहे मी, हे सगळं लक्षात नाही ठेवणार. पण घर सांभाळून हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे किती गुणाची आहेस. आई, किडका बदाम आहे, काचा बदाम. अय्या,
गुंडी का गुंडी वा 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 गुंडी शाबास आणि मस्त सिक्सर मारलीस ग तू शाबाश मला कोणीला सगळं सांगितलं तू तिला गुंडांच्या हातून कशी सोडवलीस कशी वाचवलीस मग सुमित्रा जानकीवर कशी ओरडली हा बघायला मी नव्हते ना मी असते तर काय मजा आली असती एकदम हात धरला म्हणे कसा 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 हात धरला असेल समजा असा असा मारायला असा असा मारायला आला आजी जरा शांत बसाल का तुम्ही आधीच डोकं फिरलंय माझं शांत हो चिडू नको एक बदाम खा म्हणजे तूच बरे वाटेल हो तुमचे नको आहेत मला हे प्राचीन बदाम तुमच्याकडेच ठेवा म्हणजे तुमची मेमरी वाढेल जरा काय ती जर का वाढली तर 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात राहतील ना तुमच्या हाजी अहो मी इतकी मेहनत घेतली होती तर जीव तोडून मी एफर्ट्स टाकले होते हो जानकीबद्दल आईंच्या मनात रागही भरला होता आणि त्या जानकीने ऐनवेळी असं काहीतरी केलं की आईंच्या मनातला सगळा राग वितळला हो जे काही घडलं ते सगळं विसरलं आणि इतक्या सहजासहजी ते असं कशा विसरू शकतील आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात या सगळ्याला हा मी हो तुम्ही मी जबाबदार आहे हो या मी इथे नसताना तू घोळ घालून ठेवतेस काय मी नसताना झालेल्या गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावर फोडतेस मला एक कळत नाही सुमित्रा जानकीवरचा राग कसा काय विसरली कारण जानकीला अशी महत्वाची गोष्ट माहित होती जी तुम्ही मला कधी सांगितलीच नाही अच्छा काय उपयोग आहे ना मग ते बदाम खाण्याचा लक्षात तर काही राहत नाही तुमच्या हो ना. हा. आईंचा परवा 60वा वाढदिवस आहे हे कोण सांगणार मला या खरंच की गो सुमित्रा 60 वर्षाची झाली तिचा 60वा वाढदिवस आहे हे पण वाटत नाही हा ती म्हणजे अगदी माझ्यासारखी तरुणच वाटते माझं वय दिसत नाही तिनं ते तिचं वय लक्षात ठेवलं एवढं काय मेलं कौतुक एवढं काय मेला कौतुक मग कशाला माझ्या कानामध्ये ढोल पिटत असता सारख्या तुम्ही जानकीला हलक्यात घेऊ नकोस तिला या घरातून बाहेर काढणं इतकं सोपं काम नाहीये कशाला सांगता का माझं डोकं खराब करता तुम्ही हा त्या जानकीला ना चांगलं ओळखते मी आईंचा वाढदिवस लक्षात ठेवून ते क्रेडिट तिने स्वतःवर घेतलंय उद्या त्यांच्या वाढदिवसाची सॉलिड तयारी करून ते क्रेडिट सुद्धा तीच घेणार आहे आणि ते आपल्या नाकावर टिचून आई त्या केकचा पहिला घास सुद्धा तिलाच भरवतील आणि आपण काय करायचं आपण फक्त लांब बसून राहायचं आणि मस्तपैकी टाळ्या वाजवायच्या हॅपी बर्थडे टू यू हे सगळं तुमच्यामुळे झालंय हो चांगलं तेल टाकून मी आग लावली होती त्याचा भडकाही उडाला होता आणि त्या सगळ्यावर तुमच्या एकाच चुकीमुळे पाणी फिरलं सगळं पाण्यात गेलं ते मग आता काय करायचं ठरवलंयस तू तुमची संगत सोडायचं ठरवलंय मी कारण तसा तुमचा काही उपयोग नाहीच आहे मला तर जे काही करायचं ते मलाच करावं लागतं आईंच्या मनातून परत जानकीला उतरवण्यासाठी मला आता काहीतरी मोठं करावं लागेल वहिनी आईचा 60वा वाढदिवस आहे हा अगं म्हणजे स्पेशल वाढदिवस आपण असा साजरा करूया ना जनक्यामध्ये सगळा धूमधडाका करूया असं झालं पाहिजे ना सेलिब्रेशन सारंग भाऊजी तुम्ही असं बोलायला लागला ना मला शर्वरी वंशांची आठवण येते त्या पण अशाच उत्साही असतात करेक्ट वहिनी बरं झालं तिची आठवण काढलीच वाचवलंस तुम्हाला आता तिला फोन करतो मी तर आगाऊन बसेल हो, प्लॅनिंग मध्ये मला का नाही घेतलं म्हणून हॅलो 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 शरदाई आई फोन स्पीकरवर ठेवला मी आणि जानकी वहिनी होत अगं आपल्या आईचा 60वा वाढ हळूहळू बोला आई ऐकतील ना सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आई आपल्या आईचा 60वा वाढदिवस एवढाही हळू नाही की त्यांना ऐकू जाणार नाही मग तूच बोल की. हॅलो शर्वरी वंश तुम्हाला माहितीये ना आईंचा 60वा वाढदिवस आहे तर मी असं ठरवलंय की आपण मंदिरात अभिषेक करूया आणि प्रसाद वाटूया 100 पेढ्यांचा आणि 5 बायकांना पण बोलूया ओटी भरूया वहिनी आईला फुलं आवडतात ना आपण सगळे मिळून आईला फुलं भेट देऊया हो त्यांची आवडती त्यांना फुलं देऊया बरं एक काम करूया ना तुम्ही या इथे आपण ठरवूया आणि बोलूया अगं वहिनी मी नाहीये मी इंदोरला आली आहे अगं मी परवा येणार आहे परत अरे शर्वरी वंश तुम्ही आईंच्या वाढदिवस म्हणजे तू आईच्या वाढदिवसाला नाहीयेस इथं नाही सारंग सॉरी अगं काय सॉरी याला काय अर्थ आहे तुम्हाला सांग तुला यायला नको का लक्षात नाही कायच्या वहिनी शर्वरी वंश ठीक आहे मी समजू शकते पण तुम्ही आल्यावर नक्की या घरी चालेल काळजी घ्या ठेवते मी बाय काहीच आईच्या वाढदिवसाला इथं हवी होती ना आता ते सासूरवाशीन आहे ऐश्वर्या काय कसलं प्लॅनिंग सुरू आहे मी ऐकलं म्हटलं मी पण येते तुमची मदत करायला काय करू मी हा हो तुझी मदत लागेल ना तू आईंना ओवाळ जसं तू गणपती बाप्पाला ओवाळलं होतं अगदी तसंच वा वहिनी ऐश्वर्या बघितलं किती मोठं मन आहे माझ्या वहिनीचं आईला ओवाळण्याचा मान तिने तुम्हाला दिलाय देणारच आता आईंची लाडकी सून आहे ना ती मान तर मिळायलाच हवा बरं सारंग भाऊजी चहा होतोच आहे मागच्या अंगणातली गवती चहाची पाती आणा ना आणतो तुला त्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखं सजवून ठेवणार आहे मी काहीच करू देणार नाहीये मान हवाय ना तुला तो मान मी तुला बरोबर देणार पण जर या घराची मानहानी करण्याचा प्रयत्न केलास ना तर अशी शिक्षा देईन की मान वर करून बघू शकणार नाहीस लग्न करून या घरात आली आहेस तेव्हापासून तू सगळं विस्कटत चाललीस आणि मी सगळं आवडते ऐश्वर्या आईंचा 60वा वाढदिवस यात काहीही करू नकोस वेळीच स्वतःला आवर घाल तुझ्यात सुधारणा व्हावी तेवढंच वाटतंय मला बरोबर वागणाऱ्या माणसांचा हात धर म्हणजे तुझं पाऊल कधीच चुकीचं पडणार नाही बोला सर गावातल्या शेतकरी संघटनेचा सचिव येऊन गेले भाजीपाला आणि शेतमाल विकण्याबाबत विचारत होते त्यांना काळजी लागलेली असते काय ना शेतकरी त्याचा सगळा पैसा होतो काबाड कष्ट करून शेतीत पीक घेतो
आणि त्याच्या पिकाला जर हमी भाव नाही मिळाला, योग्य मोबदला नाही मिळाला, तर काळजी वाटणं साहजिकच आहे ना. सारंगदाच्या अपघातामुळे आपण बँगलोरच्या सेमिनारला जाऊ नाही शकलो, हे माहिती आहे त्यांना. पण त्यांना हे माहित नाही की ज्यांनी हे सेमिनार केलं होतं त्या सेमिनारचे डेलिगेट्स मला येऊन भेटून गेले. मॅनेजर, तुम्ही काम करा, शेतकरी संघटनेच्या ऑफिसला आपल्या कंपनीच्या नावाने एक मेल पाठवा आणि त्या मेलमध्ये असं मेन्शन करा की आमच्या डेलिगेटशी बोलणं झालेलं आहे. मुळशीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मालाला बायर्स मिळतील आणि खास मेन्शन करा की दरवर्षी ज्याप्रमाणे आपली कंपनी मुळशीतल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला माल घेऊन देशातल्या वेगवेगळ्या शहरात विकला जातो, त्यांना योग्य मोबदला दिला जातो, तसंच यंदाही होतं. सेमिनार मिस झाला म्हणून बायर्स आपला माल विकत घेणार नाहीत असं अजिबात होणार नाही. आणि जर असं झालं, समजा बायर्स नाहीत मिळाले, तर शेतकऱ्यांचा सगळा माल विकला जाईल याची हमी रणदिवे व्हेजिटेबल्स अँड फार्म प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड घेते. पण सर भावाचं काय, भाव पण ठरले. तो हक्क बाजार समितीचा आहे आणि त्यात इथले सगळे ब्रोकर्स, शेतकरी संघटनेचे अधिकारी आणि बाजार समितीने नेमलेली सल्लागार समिती हे सगळे असतील. यंदा आपल्याकडून सयाजीराव सल्लागार समितीत असतील अशी बाहेर चर्चा चालू आहे. नाही, मला माहिती आहे ते आमचे व्यय आहेत म्हणून ते सल्लागार समितीत सामील होऊ शकतात अशी कुणकुण चालू आहे बाहेर, पण तसं अजिबात नाही होणार. मी उद्या सल्लागार समितीमध्ये कोण कोण असणार आहे याची लिस्ट तयार करणार आणि त्यामध्ये सयाजीरावांचं नाव नसेल. सॉरी सर, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण सयाजीरावांनी हट्ट धरला तर. तरीही ते शक्य नाहीये. व्यवसाय आणि नाती वेगवेगळे असलेलेच बरे. त्यात सयाजी काकांना मी चांगलाच ओळखतो. त्यांच्या हाती मी एवढा महत्त्वाचा निर्णय नाही देऊ शकतो. उद्या जर त्यांनी चुकीचे भाव ठेवले आणि त्यामुळे बायर्सनी आपल्याकडे पाठ फिरवली तर आपल्यालाही आणि शेतकऱ्यांनाही मोठं नुकसान होऊ शकतं आणि ते मी होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे सांगितलं ते करा. तुम्ही शेतकरी संघटनेच्या ऑफिसला एक मेल पाठवा, तोवर मी सल्लागार समितीची लिस्ट तयार करतो. ओके सर. कमेल मग काका तुम्ही आई बस सॉलिड झाली आहे. आय लव्ह यू. कमाल, एक नंबर. आई मी शरवत्याला खूप मिस करते ग. ती असली असती ना तर मजा झाली असती आणि तिला आवडलीच असती वेळ. आली मोठी शरूआत त्याची वकील, कशाला मिस करतेस तिला? अजिबात मिस करू नको. आणि भेट तिला द्यायचीच नाही. तुला माहितीये ना आजीच्या वाढदिवसाला पण नाहीये तुझी शरूआत. त्या गेली इंदोरला शॉपिंग करायला. कामासाठी गेल्यात त्या. तिला काम. ए सारंग काका, माझ्या शरवत्याला काही बोलायचं नाही. हो का? मग कोणाला? तुला बोलायचं? बरं बास, तुम्हा दोघांनाही भांडायला पुष्कळ वेळ देणार मी, पण आता इथे आपण कशासाठी जमलोय? कारण भाऊजी प्लॅनिंग साठी. करे प्लॅनिंगचं काय, इथलं सगळं प्लॅनिंग आपलं झालेलं आहे. पुजारी काकांना मी फोन करून ठेवलाय, ते आपल्याला देवळात डायरेक्ट भेटणार आहेत. वा. आणि केकची ऑर्डर तू आधीच दिली आहेस. आणि फुलांचं काय? मॅडम, ते मी गुलाबदादांना सांगितलंय, हो त्याची काळजी करू नका. हा, आणि आपल्या अंगणातल्या जाईजुईच्या फुलांचा मी गजरा करणार आहे. आणि हो, अभिषेकासाठी पुजारी काकांनी यादी पाठवली ते मी. ते तू माझ्यावर सोड ना वहिनी. अगं एक फोन केला ना, ओळखीचं दुकान आहे, सगळं सामान घरी हजर. मग तर काय कामच झालं. अरे हे आले. बरं तुम्हाला काय हवं असेल तर घ्या. ऋषिकेश, हे काय तुम्ही इतक्या लवकर आला ऑफिस करून? मी सांगतो नंतर तुला. मला सांग, नाना कुठे आहेत? नाना आणि आई त्यांच्या रूम मध्ये आहेत. ठीक आहे, मी आलो त्यांना भेट. ऋषिकेश काय झालं? काय नाही, सांगतो ना मी नंतर. आलो. जानकी वहिनीनी आधीच आईला वळण्याचा मान ऐश्वर्यानं दिलाय. हे करून ती सुमित्रेच्या नजरेत पुन्हा एकदा मोठी होणार आणि दरवर्षीप्रमाणे मानाचं सोन्याचं नाणं तिलाच मिळणार. आपल्या रणदिवे कुटुंबाची आन बान शान आहे ते सोन्याचं नाणं. अच्छा, मग आता ते तर माझ्याकडेच यायला